नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे हस्तिनापूरची सभा. पांडव कुठे लपून बसले आहेत याचा शोध घेण्यासाठी दुर्योधनाने सर्व देशात आपले हेर पाठवले होते. त्याचा हा शोध निष्फळ ठरला होता. एकामागून एक ते सर्व हेर हस्तिनापुरात परत आले. राधेय, द्रोण, भीष्म आणि दुर्योधनाचे भाऊ दुर्योधनाभोवती बसले. दुर्योधनाचे हेर त्याच्याकडे आले आणि म्हणाले, महाराज, सर्व जगभर आम्ही पांडवांचा शोध घेतला आहे. ते कुठेही दिसले नाहीत. आम्ही सर्व रानं धुंडाळली, पण ते तिथेही नव्हते. आम्ही द्वारकेला गेलो, तिथं शोध घेतला, तोही व्यर्थ ठरला. लोकही पांडवांची माहिती असल्याचं बोलत नव्हते. पांडव पांचाळ देशातही नाहीत. त्यांचं निधन झालं असावं असा आमचा अंदाज आहे. आता आपण कोणाच्याही शत्रुत्वाशिवाय जगाचं राज्य उपभोगू शकता. आम्ही जगभर हिंडत असताना एक बातमी आमच्या कानी आली. सगळीकडचे लोक तिच्याविषयी बोलत होते. आपल्यालाही ती ऐकावीशी वाटेल. मत्स्य देशाचा सेनापती कीचक आपल्याला आठवत असेलच. मध्यरात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं कीचकाला ठार केलं. एका स्त्रीमुळे त्याचं हे मरण ओढवलं असं लोक म्हणतात. उपकीचक या नावानं ओळखले जाणारे त्याचे भाऊही त्याच गंधर्वानं ठार केले. तो गंधर्व हा त्या स्त्रीचा पती आहे असं लोक म्हणतात. बातमी अशी ही एकच आम्हाला कळली. पांडव कुठे आहेत याचा मात्र मुळीच पत्ता लागला नाही. ते जिवंत आहेत याला पुरावा नाही. पृथ्वी तलावरून ते अदृश्य झाले आहेत. पांडवांचा शोध घेण्याचे कष्ट घेतल्याबद्दल दुर्योधनाने त्या हेरांना बक्षीस दिले आणि त्यांचा निरोप घेतला. त्याने काही वेळ स्वतःशीच विचार केला आणि तो म्हणाला, पांडव कुठं गेले आहेत याचा शोध आपण घेतला पाहिजे. वेळ अगदी थोडा आहे याची आपल्याला जाणीव आहे. काही दिवसांनीच त्यांचा अज्ञातवासाचा काळ संपेल आणि ते उघड्यावर प्रकट होतील. त्यांची दडण्याची जागा आपण शोधली पाहिजे. या बाबतीत आपण यशस्वी झालो नाही तर परत आल्यावर ते आपलं राज्य मागतील. आपण अधिक कार्यक्षम हेर पाठवले पाहिजेत. हेर म्हणत आहेत त्याप्रमाणे कदाचित पांडवांचं निधनही झालं असेल. तसं असलं तर उत्तमच. द्रोणाचार्य उठून उभे राहिले आणि म्हणाले, दुर्योधना, असल्या पोकळ आशा बाळगू नकोस. युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ यांच्यासारख्या लोकांना अकाली मरण येत नाही. ते दीर्घायुष्य असतात. त्यांची दडण्याची जागा शोधण्याचं तू इतकं मनावर का घेतलं आहेस? अवैध मार्गांचा उपयोग करून तूच त्यांना वनवासात पाठवलंस. 13 वर्ष संपत्तीचा तू उपभोग घेतलास. आता या वर्षाचा शेवट होईपर्यंत तू का थांबत नाहीस? ते परत आल्यावर आपलं राज्य मागतील. तू त्यांना ते परत का देऊ नयेस? तू तसं केलंस तर तुझ्या कीर्तीला मरण नाही. द्रोणाचार्यानंतर भीष्माचार्य उठले आणि त्यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, द्रोणाचार्य म्हणत आहेत ते बरोबर आहे. पांडवांचा नाश होणं शक्य नाही. त्यांचं निधन झालं असणंही शक्य नाही. दुर्योधना, तुला आणि तुझ्या पित्याला माझा सल्ला रुचणार नाही हे मला ठाऊक आहे. तरी सुद्धा मला काय वाटतं हे मी सांगणार आहे. 1000 गोष्टी बडबडून शक्ती फुकट घालवण्यात काय अर्थ आहे? मला जे सांगायचं आहे ते मी एका वाक्यात सांगतो. धर्म जेथे विजय तेथे. माझ्या वत्सा, पांडवांचा शोध घेण्यात तू आपली शक्ती फुकट जाळतो आहेस. मी तुला एक खूण सांगतो. जिथे युधिष्ठिर राहतो ती जागा अधिक फलदायी असेल. असूया, औद्धत्य, क्रोध यांना तिथं थारा नसेल. तिथं राहणारे लोक ईश्वराची भीती बाळगणारे असतील. ते सगळे युधिष्ठिरासारखेच असतील. तिथं वेळच्या वेळी पाऊस पडेल. युधिष्ठिर राहतो तिथली भूमी उत्तम पीक देईल. फुलं मधुर सुगंध त्याच्यासाठी देतील. फळं अधिक रसदार असतील. गायी अधिक गोड दूध देतील. जिथं युधिष्ठिर राहत असेल तिथली हवा अधिक उत्साहवर्धक असेल. पांडवांचा शोध घ्यायचा असेल तर मी वर्णिलेलं हे वैभव जिथं असेल तिथं तुझ्या हेरांना पाठव. राजदरबारातला मनुष्य त्याच्या राजासमोर जसं बोलेल तसं मी सगळं बोललो. पण आता या तरुण राजाचा आजोबा म्हणून मला थोडं बोलायचं आहे. दुर्योधना, तू नेहमीच मला प्रिय आहेस. तुझं वागणं चुकीचं असतानाही मी तुझी बाजू घेतली आहे. पण आता मी काय सांगतो आहे ते ऐक. पांडवांनी खूप त्रास सोसला आहे. तू राजपुत्र आहेस. त्या पदाला शोभेसा तुझा स्वभाव आहे. तुझ्या मनात असेल तर तू अतिशय उदार होऊ शकतोस.
पांडवांना त्यांचं राज्य परत देण्याचा निर्णय तू का घेऊ नयेस? तू आता तरुण पोरगा राहिलेला नाहीस आणि पांडवही आता त्या वयाचे राहिलेले नाहीत. मोहवश असणारं तुमचं तरुण वय आता उरलेलं नाही. आता या आयुष्यातली जी काही वर्ष उरलेली असतील ती शांततेनं का जगू नयेत? वाढत्या वयाबरोबर मनाचा कठोरपणा मावळत जातो. तेव्हा 13 वर्ष संपल्यानंतर आता हे भांडण तुम्ही मिटवू शकत नाही का? तुम्ही स्वतःचा नाश का करून घेत आहात? भीष्माचार्यांचे हे बोलणे दुर्योधनाला रुचले नाही. आपली नाखुशी व्यक्त करीत तो म्हणाला, नाही आजोबा, असं होऊच शकत नाही. पांडवांचा मला वाटणारा द्वेष मी पुसून टाकू शकत नाही. ते माझे शत्रू आहेत. मी त्यांचं राज्य त्यांना परत देणार नाही. ते कुठं दडून राहिले आहेत याचा शोध काढण्यासाठी मी आकाश पाताळ एक करीन आणि त्यांना पुन्हा 12 वर्ष वनवासात पाठवीन. कृपाचार्य म्हणाले, दुर्योधना, तू आत्महत्या करण्याचं ठरवलेलं मला दिसतं आहे. इथं असलेल्या सर्वांनाच हे जाणवतं आहे. पांडवांना ग्रासणाऱ्या ग्रहणातून त्यांची सुटका होण्याची वेळ आली आहे. त्यांचं राज्य त्यांना परत देणार नाही असं तू म्हणतो आहेस, म्हणजे तू युद्ध करायचं ठरवलं आहेस हे उघड आहे. तसं असल्यास तू आत्तापासून सैन्याची जमवाजमव करणं योग्य होईल. होऊ घातलेल्या या युद्धात तुला कोण मदत करतील याचा विचार कर. तुझे मित्र कोण आहेत याचा शोध घे. संतापलेले पांडव भयंकर विष असलेल्या सर्पांसारखे असतील. ते तुला सोडणार नाहीत आणि म्हणून तू आत्तापासून युद्धाची तयारी केली पाहिजेस. वेळ कमी आहे. तू वेगवेगळ्या राजांना व्यक्तिशः भेटून त्यांना तुझ्या बाजूनं उभं राहण्याची विनंती केली पाहिजेस. मी पांडवांना ओळखतो म्हणून तुला सांगतो की या सर्व राजांच्या मदतीची तुला गरज भासेल. कृपाचार्यांच्या बोलण्यामागचा विचार दुर्योधनाला समजला. तो बराच वेळ शांतपणे विचार करीत बसला. अचानक तो उभा राहिला आणि त्याने पांडवांच्या मागावर पाठवलेल्या त्या हेरांना बोलावून घेतले. कीचकाच्या मृत्यूची बातमी त्याने त्यांना पुन्हा तपशीलवार सांगायला सांगितली. त्यांच्या तोंडून ती ऐकल्यावर त्याने त्यांना जाऊ दिले. त्याने काही वेळ विचार केला आणि तो म्हणाला, होय, तसंच असलं पाहिजे. ही गोष्ट सगळ्या जगाला माहीत आहे की शक्ती, पराक्रम आणि शौर्य या बाबतीत इंद्राला भारी असे 4 जण आहेत. मी तुम्हाला त्यांची नावं सांगतो. बलराम, भीम, शल्य आणि कीचक असे ते 4 जण आहेत. 5वा कोणीही नाही. या गुणांबाबत या 4घांची स्पर्धा चाललेली असते. प्रत्येक बाबतीत ते तुल्यबळ ठरतात. भीम जिवंत आहे, त्या अर्थी पांडव जिवंत आहेत. या निर्णयापर्यंत आपण आलो आहोत. भीम जिवंत आहे तेव्हा त्यानंच कीचकाचा वध केला असणार. ही गोष्ट पटण्यासारखी आहे. या गोष्टीचा विचार करा. एका वर्षापूर्वी मत्स्य देशाच्या राणीच्या दरबारात एक विलक्षण स्त्री येते आणि तिचे पती असलेल्या 5 गंधर्वांचा उल्लेख करते. बुद्धीचा एक कण असलेला माणूसही सांगू शकेल की ही स्त्री सैरंध्री म्हणजे द्रौपदी आहे. दुसरी तिसरी कोणी नाही. द्रौपदी ही सुंदर स्त्री आहे. ही गोष्ट खरी. आपण सगळे कीचकाला ओळखतो. सुंदर स्त्रीचा मोह तो कधीही आवरू शकला नाही. मानवी देह धारण करणाऱ्या या नागिनीवर प्रेम करण्याचा त्यानं प्रयत्न केला. गंधर्वाच्या वेशात असलेल्या भीमाकडून तिनं कीचकाला ठार करवला. कीचकाच्या वधाचं याहून वेगळं स्पष्टीकरण देताच येणार नाही. हातात एकही शस्त्र नसताना कीचकाला युद्धात कोण ठार करू शकेल? केवळ भीमच ही गोष्ट करू शकेल. कीचक ज्या पद्धतीनं ठार केला गेला ती आता पहा. त्याचे हात आणि पाय त्याच्या छातीपर्यंत अगदी हनुवटीपर्यंत रेटलेले होते. आपला प्रिय चुलत भाऊ भीम याचं हे खास तंत्र आहे. हे तुम्ही ओळखलं नाही काय? नृत्यशाळेच्या दिवाणखान्यात मध्यरात्री भेटणं आणि रहस्यमय वध या गोष्टी हेच सांगतात की इथं गुप्तता हा परवलीचा शब्द होता. गुप्तता अत्यंत आवश्यक होती. भीम आणि ती स्त्री यांना आपण ओळखले जाऊ ही फार मोठी भीती होती. असा एका राक्षसिनीच्या प्रेमात पडलेल्या भोळ्या माणसाचा अमानुष वध. ज्याचा वध झाला तो दुर्दैवी माणूस म्हणजे कीचक. थोडा वेळ थांबून दुर्योधन म्हणाला, युधिष्ठिर कुठं राहत असेल याचं आपल्या प्रिय आजोबांनी केलेलं वर्णन मत्स्य देशाशी तंतोतंत जुळतं. मी पाठवलेले बडबडे हेर जे बोलले त्यावरून या सर्व गोष्टी माझ्या ध्यानात आल्या. आपले प्रिय चुलत बंधू कुठं दडून राहिले आहेत हे आता आपल्याला कळलं आहे. ते विराट नगरीत आहेत.
पांडव तिथं वेश बदलून राहत असले पाहिजेत. आपण ताबडतोब मत्स्य देशावर स्वारी करूया. आपण त्यांचं सगळं गोधन ताब्यात घेऊ. राजाला जर धोका असेल तर त्याच्या रक्षणासाठी पांडव लढल्याशिवाय राहणार नाहीत. उंदराच्या बिळात धूर सोडून जसे आपण त्यांना बाहेर काढतो, त्याप्रमाणे पांडव जिथं दडले असतील तिथून त्यांना आपण बाहेर काढू. 13वं वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्यांना आपण ओळखलं की आपण पुन्हा 12 वर्ष त्यांना वनवासात पाठवू शकू. आपलं नक्की ठरलं. मत्स्य देशावर स्वारीची तयारी करा. आमची अशी सूचना आहे. याहून अधिक चांगली योजना असेल तर ती ऐकून घ्यायला आमचे कान तयार आहेत. त्रिगर्तांचा राजा सुशर्मा हा राधे आणि दुःशासन यांच्याशी चर्चा करीत होता. तो म्हणाला, महाराज, मत्स्य देशाचं आणि माझे चांगले संबंध नाहीत. कीचक, केकेय बंधू आणि शाल्व यांच्या मदतीनं मत्स्य देशाच्या राजानं माझा पुन्हा पुन्हा पराभव केला आहे. आता कीचकाचा मृत्यू झाल्यामुळे मत्स्य देशाचा सहज पराभव करून राजाचं सर्व गोधन मला ताब्यात घेता येईल. राजा विराट याचं राज्य खरोखरीच समृद्ध आहे. त्याचा सेनापती कीचक याचा मृत्यू झाल्यामुळे राजा विराट अगदी असहाय्य झाला आहे. मत्स्य देशावर आपण स्वारी करणार असाल तर तुमच्यासोबत मीही असेन. विराटाबरोबरच्या युद्धात माझी तुम्हाला खूप मदत होईल. राधेय म्हणाला, सुशर्मा, जे काय म्हणतो आहे ते खरं आहे. माझी अशी सूचना आहे की आपण आपल्या एकत्र सैन्याचे 2 विभाग करूया आणि शत्रूच्या 2 देशावर वेगवेगळ्या दिशांनी हल्ला करूया. तसं केलं तर आपला विजय नक्की होईल. दोघांचेही बोलणे दुर्योधनाने ऐकून घेतले आणि तो म्हणाला, दुःशासना, आपलं सैन्य एकत्र कर. वेळ थोडा आहे. आपले आदरणीय आजोबा कृप, द्रोण आणि अश्वत्थामा यांना सैन्याचं नेतृत्व करू द्या. राधेय, मी आणि शकुनी मामा अर्थातच तिथं असू. इतर भावांबरोबर तूही असशील. सुशर्माला त्यांचं सैन्य घेऊन उद्या हल्ला करू द्या. त्याला विराटाचं सगळं गोधन ताब्यात घेऊ द्या. विराट नगरीच्या दक्षिणेकडून तो हल्ला करील. आपल्या गोधनाच्या रक्षणाचा राजा अर्थातच प्रयत्न करील. पांडव त्याच्या मदतीला येतीलच. मी आणि इतर कौरव बाह्य सीमेवर पोहोचू. त्रिगर्त हल्ला करतील. त्याच्या दुसऱ्या दिवशी नगराच्या दक्षिणेकडून आम्ही गोधन ताब्यात घेऊ. या दोन्ही प्रयत्नात आपण यशस्वी होऊ हे निश्चित. मत्स्य देशाचा पराभव, त्याचं गोधन मिळवणं आणि पांडव कुठं दडून बसले आहेत ते शोधून काढणं ही आपली उद्दिष्ट आहेत. हे आता नक्की ठरलं की नवा चंद्र उगवल्याच्या 8व्या दिवशी सुशर्मा विराटावर हल्ला करील आणि 9व्या दिवशी आम्ही हल्ला करू. आता ही बैठक आपण विसर्जित करूया. सभागृह रिकामे झाले. विराटावर स्वारी करण्याची तयारी जोरात सुरू झाली. आपले सैन्य गोळा करण्यासाठी सुशर्मा त्याच्या नगरात गेला. सर्वांची मने विलक्षण उत्तेजित झाली होती. नमस्कार सर्वांना. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची कथा आहे गायींची चोरी. विराटाच्या गायी चोरल्या जात होत्या. तिथे असलेले गुराखी त्यांचे रक्षण करायला असमर्थ ठरले. हा हल्ला अगदी अचानक होता. गुराख्यांच्या डोळ्यांसमोर गायी नेल्या जात होत्या. ते काहीच करू शकत नव्हते. बाण आणि बर्चा यांच्यासमोर ते असहाय्य होते. गायींचे गोठे सोडून त्यांनी राजाच्या दरबाराकडे धाव घेतली. ते रडत भेकत म्हणाले, महाराज, शत्रूंपासून आमचं रक्षण करा. नगरीत घुसलेल्या शत्रूंनी आमच्या सगळ्या गायी पळवून नेल्या आहेत. राजाने ताबडतोब मोठे सैन्य गोळा केले आणि तो गुन्हेगारांचा शोध घेत निघाला. शतानिक, मदिराश्व आणि सूर्यदत्त हे राजाचे भाऊ त्याच्या मदतीला आले. शंख हा विराटाचा सर्वात मोठा मुलगा आपल्या पित्यासोबत त्याच्या मदतीसाठी थांबला. उत्तम चिलखते घालून ते शत्रूंबरोबर लढण्यासाठी निघाले. राजाच्या रथाला जोडण्यासाठी घोडे आणले जात असताना युधिष्ठिर राजाजवळ आला आणि त्याला म्हणाला, अनेक गोष्टी मला येतात. त्यातली लढाई ही एक गोष्ट आहे. रथारूढ होऊन, अश्वारूढ होऊन कसं लढावं हे मला ठाऊक आहे. तुझा स्वयंपाकी बल्लव हाही उत्तम योद्धा आहे. तुझ्या घोड्यांचे आणि गायींचे रक्षण करणारे जे 2 तरुण आहेत तेही चांगले योद्धे आहेत. तुझी जर हरकत नसेल तर तुझ्या शत्रूंबरोबर लढून आम्ही तुला मदत करू. मदतीचे हे आश्वासन मिळाल्यामुळे राजाला आनंद झाला. त्याने शतानिकाला बोलावले आणि तो म्हणाला,
या चौघांना रथ आणि शस्त्र दे. कंक म्हणतो की ते उत्तम योद्धे आहेत. ताबडतोब तू युद्धासाठी आवश्यक ते सर्व साहित्य देऊन त्यांची तयारी कर. ते सर्व तयार झाले. आपण योग्य तीच गोष्ट करतो आहोत असे युधिष्ठिराला वाटले. गेले काही महिने त्यांना आश्रय देऊन राजाने त्यांच्यावर जे उपकार केले होते त्यांची परतफेड करणे हे योग्य होते. त्रिगर्तांचा राजा सुशर्मा हा इथे शत्रू होता. तो प्रसिद्ध होता. युधिष्ठिराने अर्जुनाकडूनही त्याचे नाव ऐकले होते. नगर सोडून सैन्य रणांगणाच्या दिशेने निघाले. युद्धाला सुरुवात झाली. त्रिगर्त बंधू हे शक्तिमान योद्धे होते. कीचक जर जिवंत असता तर त्याने शत्रूचे सैन्य बघता बघता जमीनदोस्त केले असते. तो नसल्यामुळे राजाला शत्रूचे सैन्य भयकारक वाटले. मृत सैनिकांच्या देहांनी रणांगण आधीच भरून गेले होते. विराट राजाला पांडवांची मदत मिळाली हे त्याचे भाग्य. रानजाळीत होणारा वणवा आठवावा असे पांडवांचे लढणे होते. पांडव जिथे गेले तिथे त्यांच्या मागून शत्रूंचा विनाश गेला. विराटाचे सैन्य इतका प्रतिकार कसा करते आहे याचे राजा सुशर्माला आश्चर्य वाटले. तसेच आश्चर्य त्याला मत्स्य सेनेचे युद्ध कौशल्य पाहून वाटले. सर्व सैन्याचे नेतृत्व युधिष्ठिर करीत होता. सैन्यव्यूहाची रचना त्याने गरुडाच्या आकाराची केली होती. गरुडाचे डोके जिथे होते तिथे स्वतः युधिष्ठिर लढत होता. नकुल आणि सहदेव या गरुडाच्या पंखांचे रक्षण करीत होते आणि या गरुडाच्या शेपटीच्या टोकाला भीम लढत होता. या चक्रव्यूहामुळे शत्रूंवर ते अतिशय परिणामकारक हल्ला करू शकत. युधिष्ठिराने हजारो शत्रू सैनिक ठार केले. भीमाने त्याच्या दुप्पट शत्रू सैनिक ठार केले. नकुल आणि सहदेव यांच्याहूनही जबरदस्त ठरले. नकुलाचे बळी युधिष्ठिराच्या तिप्पट आणि सहदेवाचे बळी चौपट होते. पांडवांची अशी उत्तम मदत मिळाल्यामुळे उत्तेजित होऊन शतानिकही चांगला लढला. विळी जशी भाताचे शेत कापत जाते तसा राजा विराट शत्रू कापत चालला होता. सुशर्मा आणि राजा विराट यांचेही द्वंद्वयुद्ध झाले. जमिनीवरची धूळ उडून सगळे रणांगण व्यापले गेले होते. सूर्यासमोर हा धुळीचा पडदा आल्यामुळे सगळ्या रणांगणावर काळोख पसरला होता. रणांगणावर अचानक पसरलेल्या या काळोखात त्रिगर्तांचा राजा सुशर्मा याने मत्स्य देशाचा राजा विराट याला कैद केले. विराटाच्या धनुष्याचे 2 तुकडे झाले होते. तो असहाय्य झाला होता. विराटाला त्याच्या रथातून उचलून सुशर्माच्या रथाकडे नेण्यात आले. इतक्यात काळोख नाहीसा झाला. आपला राजा कैद झाल्याचे सैनिकांना दिसले. त्यामुळे सैन्यात घबराट पसरली. हा सर्व प्रकार पाहून युधिष्ठिर भीमाला म्हणाला, राजा विराट याला शत्रूंनी कैद केला आहे. या शत्रूंचा राजा सुशर्मा याला असं वाटतं आहे की विराट राजाला मदत करणारा कोणीही नाही. विराटाच्या मदतीला तू जावस असं मला वाटतं. जवळच असलेला एक वृक्ष उपटून हातात घेण्यासाठी भीम पुढे झाला. युधिष्ठिराने स्मित केले आणि तो म्हणाला, बल्लवा, कृपा करून तसं करू नकोस. या अज्ञातवासात आपल्याला कोणी ओळखता कामा नये. तू तुझं ते तंत्र वापरलंस तर तू कोण आहेस हे सुशर्मा ओळखील. इतर सर्वसामान्य योद्धे लढतात तसाच तू लढ आणि आपलं काम कर. वृक्ष उपटून हातात घेऊ नकोस. भीम मोठ्याने हसला आणि म्हणाला, तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी आता निघतो. भीम, नकुल आणि सहदेव आपापल्या रथावर आरूढ झाले आणि सुशर्माच्या दिशेने निघाले. त्यांच्या मागून युधिष्ठिरही निघाला. हे चौघे जोरदार लढले. रथात बसूनच राजा विराट आपली गदा घेऊन लढला. डोळ्याची पापणी लवते न लवते इतक्या वेळात भीमाने राजा सुशर्माच्या रथावर उडी घेतली. भीम सुशर्माला म्हणाला, आमचा राजा आणि आमचं गोधन यांना तू फार त्रास देतो आहेस. गोधनाचं रक्षण करण्यासाठी ठेवलेल्या गुराख्यांना तू जखमी केला आहेस. काहीही कारण किंवा चिथावणी नसताना तू मत्स्य देशाशी युद्धाला सुरुवात केली आहेस. यासाठी मी तुला ठार करू नये. भीमाने अगदी सहज त्याचा पराभव केला. त्याने सुशर्माला बेशुद्ध केले आणि त्याचे हातपाय बांधून टाकले. भीमाने विराटाची सुटका केली. त्याने सुशर्माला युधिष्ठिरासमोर आणले. हातपाय बांधलेल्या आपल्या शत्रूला पाहून युधिष्ठिर हसू लागले. तो म्हणाला, बल्लवा, या पाप्याला सोडून दे. पण भीम सुशर्माला सोडायला तयार होईना. तो सुशर्माला म्हणाला, सुशर्मा, तुला जर तुझे प्राण वाचवण्याची इच्छा असेल तर तू सर्व लोकांसमोर माझ्या आणि तुझ्या सैनिकांसमोर जाहीरपणे कबूल कर
की तू आमच्या राजाचा दास आहेस. तू असं करणं हे युद्धाच्या नियमांना धरून आहे. तुला हे नियम पाळलेच पाहिजेत. भीमाकडे पाहून युधिष्ठिराने स्मित केले आणि तो म्हणाला, बल्लवा, त्याचा आणखी अपमान करू नकोस. त्याचा युद्धात पराभव झाल्यामुळे तो आधीच दास झाला आहे. पुन्हा दास झाल्याची जाहीर कबुली द्यायला लावून तू त्याला शर्मिंदा करू नकोस. त्याला सोडून दे. भीमाने सुटका केल्यावर सुशर्मा तिथून निघून गेला. त्याचे तोंड शर्मेने जळत होते. विराटाचे सर्व गोधन परत मिळवले गेले. शत्रूचा पूर्ण पराभव झाला होता. राजा विराट पांडवांवर प्रसन्न झाला होता. त्या रात्री रणांगणावर तंबू उभारून पांडव तिथेच राहिले. युधिष्ठिराचे आभार मानायला राजा विराटाकडे शब्द अपुरे पडले. तो म्हणाला, तू केलेल्या मदतीची परतफेड कशी करावी हे मला समजत नाही. आज हे युद्ध तुम्ही चौघांनी मला जिंकून दिलत. तुम्ही जर अगदी योग्य वेळी मला मदत केली नसती तर मी सुशर्माचा बळी ठरलो असतो. जे माझ्या मालकीचे आहे ते सर्व तुम्हाला देईन. मी परतफेड कशी करावी हे तुम्ही मला सांगा. युधिष्ठिर म्हणाला, आम्ही थोडीफार मदत तुला करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही जे केलं ते आमचं कर्तव्यच होतं. गेले काही महिने तू आम्हाला केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा मार्ग होता. तू ज्याला आम्ही केलेले उपकार म्हणतो आहेस त्यांची परतफेड करण्याची जरुरी नाही. आम्ही विशेष काही केलं असं मुळीच नाही. या बोलण्याने विराटाचे समाधान झाले नाही. आपल्याकडे जे काही आहे ते सर्व द्यायला तो तयार होता. तो म्हणाला, बल्लवाच्या शौर्याचा मी विचार करतो तेव्हा मला शब्द अपुरे पडतात. पारितोषिक देऊन मला त्याचा सन्मान करायचा आहे. युधिष्ठिराने गोड शब्दात विराटाला सांगितले की नगरीत दूत पाठवून राजाचा विजय झाल्याची घोषणा कर. नगरीत राजाच्या विजयी प्रवेशाची उत्सवाच्या रूपात व्यवस्था करण्याचा निरोप त्याने पाठवला. त्यांनी रणांगणावर सुखाने रात्र घालवली. सूर्य उगवल्यावर नगरीत प्रवेश करण्याचे त्यांनी ठरवले.